राज्याचा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवारांनी विधानसभेमध्ये सादर केला। अजित पवारांनी अर्थसंकल्पामध्ये महिला, शेतकरी, युवक, वारकरी, अल्पसंख्याक सर्वच वर्गांसाठी घोषणा केल्या। आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सरकारनं ही मतपेरणीच केल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। पाहूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। महिला, युवा, शेतकरी वर्गासाठी आश्वासनांची खैरात। आश्वासनांचा भडीमार, टीकेचाही गोळीबार। ₹6,12,293 कोटी रुपयांची तरतूद असलेला अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केला। आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर अपेक्षेप्रमाणे अर्थसंकल्पात सरकारनं मोठमोठ्या घोषणांचा पाऊस पाडला। महिला, शेतकरी, युवा वर्गासाठी घोषणा करून मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न सरकारनं केलाय। अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये। पदवीपर्यंत विद्यार्थिनींना मोफत शिक्षण। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत। सर्व कृषी पंपांवरील थकीत वीज बिल माफ। शेतकरी मोफत विजेसाठी मागेल त्याला सौर पंप। कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपयांचं अर्थसहाय्य। दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान योजना जुलैपासून पुढेही सुरू राहणार। दरवर्षी 10 लाख युवांना कार्य प्रशिक्षण, प्रशिक्षणार्थी दरमहा 10,000 रुपये स्टायपेंड। अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती। तृतीयपंथीयांना सरकारी नोकर भरतीमध्ये स्थान। सरकारी योजनांचाही लाभ। मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये पेट्रोल डिझेलवरील वॅट घटवला। आमच्या लेकी बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे। गॅस सिलेंडर प्रत्येक घराला परवडेल यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मी आज जाहीर करत आहे। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम 23-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टर प्रमाणे हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचं अर्थसहाय्य देण्याची घोषणा मी करीत आहे। शेतीपंप धारक हे एवढे शेतकरी हे 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत मोटार चालवतात। यांचा पूर्णपणे वीज माफीचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। गरजू युवकांना रोजगाराची संधी तसेच उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने दरवर्षी 10 लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मी जाहीर करीत आहे। या योजनेअंतर्गत शासनामार्फत प्रशिक्षणार्थी दरमहा 10,000 रुपये प्रमाणे विद्यावेतन देण्यात येईल। मात्र अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी थापांचा महापूर आणल्याची टीका महाविकास आघाडीनं केली आहे। अर्थमंत्र्यांच्या मदतीला धावून आले शिंदे, फडणवीस। जनता यांच्या थापांवरती विश्वास ठेवेल असं मला काय वाटत नाही। आजचा हा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी होती, त्याच्यामध्ये थापांचा महापूर आहे। उद्धवजी म्हणाले हा थापांचा अर्थसंकल्प आहे। हा थापांचा नाही, हा आपल्या मायबापांचा अर्थसंकल्प आहे। विरोधी पक्षाचे लोक या ठिकाणी बोलत होते आणि आम्ही टेलिव्हिजनवर बघत होतो, त्यावेळी त्यांच्या बोलण्यात जोर नव्हता। आर्थिक तरतुदीबद्दल कुठेही याच्याबद्दल उल्लेख नाही। म्हणजेच काय, हे गाजराची पुंगी ज्याला म्हणतो, वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली, हा गाजरांचा अर्थसंकल्प आहे। गाजर दाखवण्याचा प्रकार आहे। आर्थिक तरतूद याच्यामध्ये कुठेही दाखवलेली नाहीये। लोग कहते हैं ये चुनावी जुमला है, लेकिन ये चुनावी जुमला नहीं है। ये कोई कहते गाजर है, तो बोले ये महाराष्ट्र विकास का गजर है। ये निश्चय और निर्धार का अर्थसंकल्प है। इतना ही मैं कहूँगा। चद्दर लगी फटने, खैरात लगी बटने। ये चादर फट गई है और अब खैरात इतनी बांटने की कोशिश हो रही है, और ये खैरात सिर्फ 2 महीने के लिए, 3 महीने के लिए है। अरे 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 बाबा ऐका, औरंगजेब आणि याकूब मेमन
यांना मनाने ज्यांनी फादर मानलं आहे त्यांना चादरीशिवाय काय दुसरं दिसणार. मी आधीच म्हटलं होतं की महिलांसाठी लाडकी लेक किंवा लाडकी बहीण ही योजना आणत असेल तर जरूर आणा, आम्ही स्वागत करतो. पण मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करू नका. मुलींसाठी काही आणत असाल तर मुलांसाठी आणा. त्याच्याबद्दल कुठे तशी काही वाच्यता नाही आहे. नाही, लाडका भाऊ योजना तर आम्ही केली ना, 10,000 रुपये देतोय. पण त्यांनी तर 2.5 वर्ष लाडका बेटा योजना राबवली, त्याचं काय. लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीनं राज्यामध्ये सपाटून मार खाल्लाय. त्यामुळे महायुतीनं आता मध्य प्रदेशच्या धर्तीवर थेट महिला वर्गालाच आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केलाय. शेतकऱ्यांमधील नाराजीवरती फुंकर घालणं, युवा वर्गाला चुचकारण्याचा प्रयत्नही अर्थसंकल्पात दिसतोय. आता याचा खरंच काही उपयोग विधानसभा निवडणुकीमध्ये होतो का हे पाहण्यासाठी घोडा मैदान फार दूर नाही. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.